अधिवेशनाच्या कार्यकाळादरम्यान तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची भेट झाल्याची चर्चा रंगलेली, पण या दोघांची कोणतीही भेट झाली नसल्याचं कळतंय। सागर निवासस्थानी तानाजी सावंत हे अजूनही वेटिंगवरती आहेत। तानाजी सावंतांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी ही भेट घेतल्याचं बोललं जात होतं, पण ही भेट झाली नसल्याची माहिती मिळतेय। अधिक माहिती उदय जाधव आपल्याला देतील। उदय, या भेटीबाबतचा स्टेटस नेमका काय आहे? माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे सागर निवासस्थानी आले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ते आले होते, मात्र गेटवरती त्यांना तिथे अडवण्यात आल्याची माहिती मिळते। त्यांची भेट जी आहे ती कुठेही निश्चित नसल्याची माहिती मिळते। सागर बंगल्यावरती सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांची, आमदारांची महत्वाची बैठक जी आहे ती सुरू आहे आणि आज बैठकीच्या दरम्यान माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आले होते, मात्र त्यांना तिथे भेट जी आहे ती नाकारण्यात आल्याची माहिती मिळते। भेट न झाल्यामुळे तानाजी सावंत हे परत निघाले असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले त्या आरोपानंतर त्यांना कुठेतरी साईड कॉर्नर जे आहे ते करण्यात आल्याचं एकूण दिसून येतं। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। आणि आत्ताची आणखी एक अपडेट या प्रकरणातली अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांना भेट नाकारल्याचं कळतंय। तुषार रुपनवार याबद्दलची अधिक माहिती आपल्याला देतील। तुषार। ज्ञानदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंतांना भेट नाकारल्याची आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती। तुषारचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण ही दृश्य आहे सागर निवासस्थान परिसरातली। कोणत्याही नियोजित अपॉइंटमेंट शिवाय तानाजी सावंत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले, पण त्यांना गेटवरनं सुद्धा आतमध्ये प्रवेश मिळाला नाही। आधी अशा बातम्या आलेल्या होत्या की या दोघांची भेट झाली, पण नाही। सागर बंगल्यावरती वेटिंग लिस्टमध्येच तानाजी सावंत पाहायला मिळाले। तानाजी सावंत यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सतत वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचंही बोललं जातंय। याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात होती। भेट का नाकारली, माहिती जाणून घेऊया। तुषार रुपनवार पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत। तुषार, भेट का नाकारली गेली याबद्दलची काही माहिती मिळतेय का? ज्ञानदा, आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाच्या सर्व आमदारांसोबत आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळत आहेत। मात्र 2च दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांच्या विभागातल्या एका मोठ्या प्रकरणासंदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्टे दिला होता। त्याचप्रमाणे मध्यंतरी आपण जर पाहिलं असेल तर तानाजी सावंत यांच्या मुलाचं किडनॅपिंगचं प्रकरण देखील समोर आलं होतं। अशा विविध चर्चेमध्ये तानाजी सावंत असल्याचं पाहायला मिळत होतं। आज तानाजी सावंत वैयक्तिक कामानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर या निवासस्थानी आले होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तानाजी सावंतांची भेट नाकारल्याचं आपल्याला कळतंय। कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या भाजपाच्या सर्व मंत्र्यांसोबत आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व मंत्र्यांसोबत आपल्याला स्नेहभोजन घेताना पाहायला मिळणार आहे। सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। बरोबर आहे, म्हणजे मुख्यमंत्री वेगळ्या त्यांच्या कामांमध्ये बिझी आहेत। भाजपच्या आमदारांसोबत त्यांची एक बैठक सुरू आहे आणि याच नियोजित बैठकांमुळे ही भेट झाली नसल्याची माहिती आहे। तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि